व्हेज बिर्याणी बनवायला मी 2 वाटी तांदूळ घेतले. तांदूळ आत्ताच धुवून ठेवलेत मी. ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, फ्लावर, फरसबी, गाजर, मटर आणि एक बटाटा. तर आपण भाज्या सगळ्या टाकून घेऊया. फरसबी, गाजर स्वच्छ धुवून चिरून ठेवलेले आहेत, त्याचे बटाटा, फ्लावर. दही घेतलेलं आहे, दही टाकून घेऊया. कस्तुरी मेथी घेतलेली आहे. इथे मी मसाला घेतलेला आहे, 2 चमचे बिर्याणी मसाला घेतला आहे, 2 चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे. आमच्या घरातला केलेला मसाला आहे म्हणून जास्त मसाले नाही घेतले मी. आणि हळद अर्धा चमचा आहे. हे सगळे मसाले टाकून घेऊया. चवीनुसार याच्यात मीठ टाकूया. 2 चमचे एवढे तेल टाकून घेऊया. आलं, लसूण, जिरं याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया आपण. मोठा चमचा भरून घेते. 1 मिरची ती तोडून घेते. सगळं मिक्स करून सगळ्या भाज्या आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो 15 ते 20 मिनिटं. पाण्याला आपली उकळी आलेली आहे. याच्यामध्ये काही खडे मसाले टाकूया आपण. तेजपत्ता, दालचिनी, 1 मोठी विलायची, 1 छोटी आणि 2 लवंग टाकते. तांदूळ टाकून घेऊया. हलवून घेऊया. थोडं मीठ टाकूया. 80% फक्त आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे आहेत. अर्धा तास आपण तांदूळ अगोदर धुवून ठेवलेले. 80% आपला भात शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. एवढंच शिजून घ्यायचं आपण. गॅस बंद करते, भात काढून घेते तांदूळ. भाताला थंड करून घ्यायचे. असं मोकळा मोकळा करायचं त्याला. फ्राय केलेलं तीच कढई मी परत वापरते. तेल आहे याच्यामध्ये, तेल नाही टाकत आहे. दालचिनी, खडे मसाले टाकते, 1 मोठी विलायची टाकते, 2 छोट्या विलायची आणि दालचिनी, 1 तेजपत्ता टाकलेला आहे. चला आता आपण भाज्या टाकून घेऊया. टोमॅटो नव्हता टाकलेला भाज्यांमध्ये, आत्ता टाकते टोमॅटो. आणि भाज्या टाकून घेते. सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या. फ्राय केलेला कांदा टाकते. थोडंसं मीठ टाकूया. अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे. हलवून घेऊया. भाज्यांचं भांडं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकण्याचं, पाणी टाकते. 10 मिनिटं चांगली भाजीला शिजू देऊया. आपली भाजी बघूया. 10 मिनिटं आपली भाजी चांगली शिजून झाली आहे. पनीर फ्राय केलेलं ते टाकते मी. फ्राय केलेलं आहे म्हणून मी आत्ता टाकते. पनीर मिक्स करूया. भात टाकून देऊया. थोडा थोडा कांदा टाकूया. कोथिंबीर टाकूया. थोडी पुदिन्याची पानं टाकूया. दुधात केसर टाकलेलं ते टाकूया. टाकूया. 2 चमचे एवढे तूप टाकून घेतलं. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवावरती आपण कढई ठेवूया.
मोठा गॅस केलेला आहे. 5 मिनिटं आपण मोठा गॅस करूया. नंतर स्लो गॅसवरती आपण अर्धा तास याला वाफवून घेऊया. तसं आपलं झालेलं आहे. झाकण काढून बघूया. मस्त आपलं झालेलं आहे व्हेज बिर्याणी. गॅस बंद करते मी. काढून घेऊया. व्हेज बिर्याणी आपली तयार आहे. तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.